श्री स्वामी समर्थ. आज आपण ज्वारी आणि गुळाची छान हेल्दी रेसिपी बघणार आहोत खिरीची. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, इथं मी 1 वाटी ज्वारी घेतली, छोटी वाटी आहे. अशी ज्वारी छान स्वच्छ करून घेतली. आता हिला मी एका भांड्यात काढून छान धुवून घेते. 2-3 पाण्यात धुवून घेतली, कारण याला कधी कधी पावडर ते लावलेलं असतं. स्वच्छ करून घ्यायची आणि आपल्याला हिला 2 ते 3 तास भिजत घालायची. तुम्ही रात्रभर भिजत घातली तरी चालेल. मी तर हिला 3 तास भिजत घातली होती. बघा, आपली छान ज्वारी भिजली आहे. बघा, असं तुकडे होत आहे. आता हिला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि इजी आणि टेस्टी. डाएटवाल्यांसाठी तर एकदम उत्तम पर्याय हा. गोड खाऊ वाटलं तरी खीर नक्की ट्राय करा. बघा, असं जाडसर मी भरड करून घेतली त्याची मिक्सरमध्ये. तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर पण करू शकता. आता मी कुकर तापायला ठेवला इथं. त्यात तूप घालून घेणार आहे आणि आपली ज्वारीची भरड घालून घेते. आता याला छान असं गुलाबी रंग येईपर्यंत मी छान भाजून घेणार आहे. म्हणजे ज्वारीचा कच्चेपणा पण दूर होईल आणि खीरला पण टेस्ट छान येईल. कलर पण मस्त येतो. बस गुलाबी होईपर्यंत आपण छान भाजून घेतले याला. हेल्दी, करायला सोपी आणि कमी साहित्यात तयार होते. बघा कसा गुलाबी रंग येतोय आपल्या ज्वारीला. अशी काची सारखी पण दिसायला लागली, थोडीशी मस्त शेकली गेली. आता यात मी पाणी घालून घेते आणि छान याला मिक्स करून घ्यायचं. बघा, सुरुवातीला पातळ वाटेल आपल्याला. 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आणि 2 शिट्टे घ्यायचे याच्या कमी फ्लेमवर. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा, शेअर करा. बघा, 2 शिट्ट्या झाल्या आहेत. आता आपण याची पूर्ण वाफ निघू देऊ. याच्यात अजून वाफ आहे. बघा, याची वाफ पूर्ण गेली. आता आपण कुकर उघडून बघू. बघा, छान घट्ट पण आला आहे. पाणी पण छान आटलं गेलंय. मस्त शिजली आपली ज्वारी. आता थोडा उकळू देऊ आपण. आणि यात मी आता छोटे वाटे आपण ज्वारी घेतली, ते आता मोठे 2 वाटी मी यात दूध घालून घेणार आहे. घट्ट दूध आहे, सायनं काढलेलं. तुमच्याकडे मावा असेल तर तुम्ही मावा यूज करू शकता किंवा दूध पावडर पण टाकू शकता चवीसाठी. मी आता वेलची पूड घालून घेते. वेलची पूडमुळे टेस्ट छान येते गोड पदार्थाला. मी मीठ टाकायचं विसरली आहे, तुम्ही किंचित मीठ पण टाका. आता यात मी दूध घालून घेतलं 2 वाटी. मोठे 2 वाटी दूध आहे. तुम्ही दूध तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण दूध थोडं बरं असलं तर खीरला छान टेस्ट येते. आता असं मिक्स करून घेऊ. आपली ही खीर 15 मिनिटात रेडी होते. आता दुधाला पूर्ण उकळी येऊ द्यायची, मगच गूळ टाकायचा. तुम्ही उकळी नाही जर गूळ टाकला तर दूध फाटण्याची शक्यता असते. मी इथं पूर्ण उकळी येऊ दिले, मग गूळ घातलाय. तुम्ही साखरी घालू शकतात, गूळ नाही घालायचा असं तर गुळामुळे हेल्दी होते जास्त खीर. आता त्याला छान मिक्स करून घेऊ. गूळ छान विरघळला. बघा, कलर पण छान आला खीरला, बदामी कलर आलाय छान. खूप टेस्ट लागली होती खीर. एकदा नक्की ट्राय. मी पण फर्स्ट टाइम ट्राय केली, मग तुमच्यासोबत शेअर केली. आता यात मी खोबरं, बदाम आणि काजूची पावडर टाकून घेतली. मला कोणते गोड पदार्थ खोबरं आवडतं. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फक्त काजू बदाम टाकू शकतात किंवा पिस्ता, काय कोणते ड्रायफ्रुट्स ते घालू शकतात तुम्ही, आणि स्किप केलं तरी चालेल. बघा, छान आपल्या खीरला उकळी आली आणि घट्टपणा पण मस्त आलाय.
आपली खीर तयार झाली. आता आपण गॅस बंद करू आणि एका मातीच्या भांड्यात मी ही खीर काढून घेते. चला तर मग तुम्हाला या खीरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.